नमस्कार. गिरनारच्या या पवित्र शिखरावरून आजोबांच्या गोष्टीचा एक नवीन प्रवास सुरू झाला आहे. गेल्या भागात आपण पाहिलं की स्वामी द्वारकेत प्रकट झाले. आज आपण पाहणार आहोत श्री गुरु लीलामृत ग्रंथाचा 11वा अध्याय, जिथे द्वारकेतल्या भक्तांनी स्वामींचा महोत्सव साजरा केला आणि एका आंधळ्या भक्ताला जगाचा प्रकाश मिळाला. आजोबा, द्वारकेत जेव्हा भुऱ्या बुवांना स्वामी दिसले तेव्हा तिथे अजून काही चमत्कार झाला का? स्वामींनी कुणाला बरं केलं? श्री गुरु लीलामृत अध्याय 11. बाळा, द्वारका नगरीत जेव्हा स्वामी प्रकट झाले तेव्हा तिथे एक आंधळा भक्त होता. तो जन्मापासूनच अंधारमय जग जगत होता. तो रडत रडत स्वामींच्या चरणापाशी आला आणि म्हणाला, देवा, सर्वांना तुमचं रूप दिसतंय, पण माझ्या नशिबात हा अंधारच का? त्याची ती आर्त हाक ऐकून करुणासागर स्वामींचे चित्त द्रवले. मग स्वामी काय बोलले त्याला? स्वामींनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि गरजले, अरे, भीतोस कशाला? धैर्याने उभा राहा आणि आता डोळे उघडून पहा. बाळा, स्वामींचे ते शब्द ऐकून त्या भक्ताने जसे डोळे उघडले तसा त्याला समोर साक्षात ब्रह्मांड नायक दिसला. त्याच्या आयुष्यातील अंधार क्षणात नाहीसा झाला आणि त्याला दिव्य दृष्टी प्राप्त झाली. तो आनंदाने नाचू लागला आणि स्वामींचा जय जयकार करू लागला. वाह, म्हणजे स्वामींनी त्याला डोळ्यांची दृष्टी दिली? हो बाळा, आणि फक्त त्यालाच नाही तर तिथे बसलेल्या भुऱ्या बुवांना सुद्धा स्वामींनी आत्मज्ञान दिलं. स्वामी म्हणाले, बाळा, जो या सर्व दृश्य जगाला आणि त्यामागच्या संशयाला पाहतो तोच आत्मा आहे. द्वारकेतल्या गोमती संगमाजवळ वीणा, मृदंग आणि टाळ्यांच्या गजरात मुक्तीचा सोहळा साजरा झाला. आजोबा, मग आता स्वामी गिरनारला येणार का? हो बाळा, द्वारकेतल्या भक्तांचा उद्धार करून स्वामी पुन्हा याच गिरनारच्या कडेकपारींमध्ये हनुमानधारीजवळ प्रकट झाले आहेत. तिथे एक पांगळा भक्त स्वामींची वाट बघतोय. त्याची गोष्ट आपण उद्या पाहूया. आंधळ्याला दृष्टी आणि भुऱ्या बुवांना ज्ञान देऊन स्वामी परत गिरनारला आले आहेत. स्वामींचा हा प्रवास आता एका नवीन चमत्काराकडे वळणार आहे. पाहत रहा आजोबांच्या गोष्टी सीझन 16. श्री स्वामी समर्थ.